अबे विनया भैताडा तिकडे का बसलास येऊन एकटा आणि तिकडे काय बघत होतास? तुम्हालाच नाचताना बघत होतो. मले मजा येते ना. खूप छान वाटलं तुम्हाला बघून. थँक्यू. माझं सोड, मले सांग तू भैताड कोण आहे बे? कोण भैताड? तू आकांक्षाला चिटकून चिटकून नाचतोय. पुळ्याला मंगळाला लागावा ना असा सारखा चिकटून तू कोण आहे? असं काय बोलताय? मोरे काकांचा मुलगा आहे श्रीकांत. अच्छा अच्छा, हा मोरे काकांचा मुलगा काय श्रीकांत? मग तो सुनबाईच्या म्हणजे आकांक्षाच्या का मागे मागे करतोय सारखा? मला कसं कळणार? तसं भी तुला काय कळणार आहे, कठीणच आहे. ज्याच्याने काही होईल असं वाटत नाही. वाढदिवस आहे ना आज, केक खात बस. मगाशी खात होतास ना केक? हो, बस छान चव आहे केकची. विनया हात टेकले तुझ्या पुढे. काय झालं? खरंच चांगला आहे केक. अरे मग एकटा खाल्लास? हा, बापाले नाही विचारलं? बाप एवढं लांबून आलाय, बिटरली मित्रांनो कोणाला ते सांग माझ्यासाठी केक घेऊन यायले. नाही नाही, तोंडावर नाही सांगतो. अरे काय अक्कल सांडली की काय तुझी? का कुठे गेले तुझे संस्कार? असं ऐकून तर घ्या एक मिनिट. काय आज आता राघवचा वाढदिवस आहे ना. हा, तर आज इथे कोणी काम करत नाहीये, सगळे आम्ही एकत्र एन्जॉय करतोय. म्हणजे आपलं आपणच घ्यायचंय. हा, तुम्ही थांबा ना, मी आणून देतो तुम्हाला. नाही नको, ते नियम मोडायला नको ना. आपलं आपण घ्यायचं तर मी पण घेऊन येतो माझा केक. हा बस तू नाचत का नाही? नाच नाच. दमलोय जरा. मला तुझ्याशी बोलायचंय, काम आहे काम. हळू बोल. हे बघ, मी काही काम बिम करणार नाहीये. मी काही काम करणार नाहीये. तुला जे काही डान्स प्रॅक्टिस करायची ते इथेच कर. अरे मला डान्स प्रॅक्टिस नाही करायची आहे. मिस्टर विनय, तुम्ही? तुम्ही कधी आलात? आताच. मग असे मध्येच का उभे आहात? ते मला पाहत होतो. काय? झाडांना पाहत होतो. झाडांना पाहत होता का? झाडांना तुम्ही पाणी घालत असताना बघत होतो. म्हणजे ते लहानपणी मला पण बाबा शेतावर पाठवायचे ना झाडांना पाणी घालायला. तर ते एकदम तुम्हाला बघून आठवलं. अच्छा, छान वाटतं ना पण असं झाडांना पाणी घालायला. हो, मी तर हॉस्टेलमध्ये असताना झाडांची बोलायचे सुद्धा. असं जवळचं कोणीच नव्हतं ना फारसं बोलायला.
बाबा कसे आहेत आता? काल जे काही झालं ते खूप वाईट झालं ना? मिस्टर विनय, तुम्ही हसताय का? अहो, काल जे काही झालं ते डेफिनेटली हसण्यासारखं नाहीये. नाही, त्यासाठी नव्हतं मी. सॉरी. ऍक्च्युली बाबा असे एवढ्या तेवढ्यानी वाईट वाटून घेणाऱ्यातले नाहीच आहेत ना. म्हणजे आतापर्यंत काल जे घडलं ते विसरून पण गेले असतील. हो, आपला साखरपुडा मोडला तेव्हा पण त्यातनं लगेच बाहेर निघाले ना ते. तुम्ही पडलात बाहेर? काल जे झालं त्यातून मला ऍक्च्युली वाटलं नव्हतं की श्रीकांत असं वागेल म्हणून. त्याच्याकडनं अजिबातच ही अपेक्षा नव्हती मला. एक्सक्यूज मी, आकांक्षा, तुला आईने ब्रेकफास्टला बोलवलंय. आलेच. ये. मी जाते. काकूंनी बोलवलंय ना? मिस्टर विनय, तुम्ही प्लीज झाडांना पाणी घालू शकाल? हो, घालतो ना. थँक. बाय. बाय. मॅडमना भूक लागली असेल. काकू कुठे आहेत? आई आंघोळ करते. अंघोळ करते? अरे मग तू का असं म्हणालास की त्यांनी ब्रेकफास्ट साठी बोलवलंय म्हणून? कारण तुझ्याशी मला बोलायचं होतं. तुला कालच्या माझ्या वागण्याचा राग आला असेल ना? तुला वाटलं असेल ना की हा किती वाईट मुलगा आहे वगैरे वगैरे. नाही, पण कालचं माझं वागणं चुकीचंच होतं. नाही, पण खरंच त्यांचा मला मनापासून मुद्दामून अपमान करायचा नव्हता का? पण तुम्हाला पण समजायला हवं ना की स्वच्छता, टापटीपणा हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. आणि मग कोणाचा हलगर्जीपणा केला की मला राग येतो म्हणून. आणि खरंच मला माहित नव्हतं की ते विनयचे बाबा आहेत. त्यांना मी असं काही बोलत नसतो. नाही तर श्रीकांत, आज आपल्या सगळ्यांसाठी पुरणपोळ्या बनवल्या. पुरणपोळ्या कसं शक्य आहे बाबा? म्हणून सांगतो, आज कोणी कुठे जायचं नाही. नाही, पण बाबा आपण घरात थांबून नेमकं काय करायचं? होळी पेटवायची आणि श्रीकांतच्या नावानं बॉम्ब मारायच्या. येतो लाकडं घेऊन. हा, चालेल. थांब.